नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 477वा. या भागामध्ये आपण 28 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न महत्त्वाचे असणार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF जर आपल्याला हवा असेल तर तो टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या टेलिग्रामचे चॅनल जॉईन करू शकता आणि आपण या ठिकाणचे जे काही PDF असणार आहे बघा, तर ते पाहू शकता. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर काल एक प्रश्न आपण ठेवला होता बघा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, इस्रायल देशाच्या संसदेचा स्पीकर ऑफ द क्नेसेट हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द क्नेसेट हा जो काही पुरस्कार आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा होता, उत्तर बहुतेक जणांनी दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे, डबल स्टार मार्क. येणारी जी काही पोलीस भरती आहे बघा, तर त्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 100% भेटेल आपल्याला, 100%. प्रश्न काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव खालीलपैकी कोणते बनले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव जर आपण पाहिलं तर पर्याय क सौंदळा अहिल्यानगर. अहिल्यानगर या जिल्ह्यातील सौंदळा हे जे काही गाव आहे तर ते महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव बनलेले आहे. अहिल्यानगरचं जुनं नाव काय होतं? अहमदनगर. त्याचं नामकरण झालेलं आहे आणि आता अहिल्यानगर असं त्याचं नाव पडलेलं लक्षात ठेवायचं आहे. या अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदळा जे काही गाव आहे तर ते आता पहिले जातमुक्त गाव ठरलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील. पुढील प्रश्न आहे दुसरा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पालघरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला असेल बघा, तर त्या पालघरमधील फॉर्ममध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न असा आहे, युनेस्को आणि आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार काय? युनेस्कोचा आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला किंवा कोणत्या चर्चला जाहीर झालेला आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब, अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल. काय? अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल हा जो काही चर्च आहे बघा, तर तो चर्च वसई पापडी, पालघरमधील वसई, या वसईमधील पापडी या ठिकाणचा हा चर्च आहे. आणि या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल या चर्चला युनेस्कोचा आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार 2025 हा नुकतंच जाहीर झालेला आहे. विचारलं जाऊ शकतं, प्रश्न महत्त्वाचा आहे पालघरवाल्यांसाठी. वसईतील पापडी येथील प्रतिष्ठित अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला या ऐतिहासिक चर्चला बघा सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी 2025चा युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड्स फॉर कल्चरल हेरिटेज कन्व्हर्शन मधील बघा मेरिट पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये या पुरस्काराची घोषणाही करण्यात आली. युनेस्कोने जाहीर केलेल्या आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्तम 10 संवर्धन प्रकल्पांमध्ये वसईतील 452 वर्ष जुन्या 452 वर्ष जुन्या या कॅथेड्रलचा बघा समावेश आहे. 16व्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी बघा सुमारे 4.75 कोटी रुपयांचा निधी हा उभारण्यात आला होता. काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे, जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. वसईवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, केळीसाठी फेमस शहर कोणते? तर केळीसाठी बघा पालघरमधील वसई हे फेमस शहर आहे. वसईची केळी ज्याला आपण म्हणतो बघा, तर हे केळीसाठी प्रसिद्ध आहे वसई. जिल्हा कोणता येतो? पालघर येतो, पालघर. पुढील प्रश्न आहे तिसरा, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा नुकताच पर्याय ड 28 फेब्रुवारीला लक्षात ठेवायचं आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस आणि लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. केव्हा? तर 28 फेब्रुवारीला दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. यावर्षीची थीम काय होती 2026ची? तर विज्ञानातील महिला विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती. काय? विज्ञानातील महिला विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती
अशी यावर्षीची थीम होती. 2026 लक्षात ठेवायचं आहे. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा चंद्रशेखर वेंकट रमन काय सी व्ही रमन किंवा चंद्रशेखर वेंकट रमन यांच्या सन्मानार्थ बघा साजरा केला जातो. केव्हा? 28 फेब्रुवारीला. कोणाच्या सन्मानार्थ? तर चंद्रशेखर वेंकट रमन. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी बघा केली होती. केव्हा? 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. केव्हा? 1930 साली. कोणाचं प्राप्त झालं होतं? तर सी व्ही रमन यांना 1930 साली नोबेल पुरस्कार प्राप्त झालं होतं. ही महत्त्वाची माहितीची परीक्षेमध्ये विचारली जाते. पुढील प्रश्न आहे 4. बोत्सवानाहून आणले जाणारे 8 चित्ते कोणत्या उद्यानात ठेवले जाणार आहेत? तर बोत्सवानाहून आणले जाणारे 8 चित्ते हे पर्याय ड कुनो राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे बघा. मध्य प्रदेश राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये बघा बोत्सवानाहून आणले जाणारे 8 चित्ते हे ठेवले जाणार आहेत. आणले केव्हा? 28 फेब्रुवारीला बघा हे चित्ते आणण्यात आलेले आहेत. 28 फेब्रुवारीला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये यावर प्रश्न हमखास विचारला जाईल. जेव्हा 2024ला बघा परीक्षा झाली होती बघा, तर त्या परीक्षेमध्ये देखील दक्षिण आफ्रिका आणि नमिबिया या 2 देशांहून देखील चित्ते मागवण्यात आले होते आणि त्यावेळी तो प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा यावर्षी देखील हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाईल. थोडीशी माहिती जर आपण पाहिली तर आता भारतामध्ये आणखीन 8 चित्ते हे येणार आहेत. या अगोदर 12 आणि 8 अशी 20 चित्ते इतर देशांकडून मागवण्यात आले होते. पुन्हा एकदा भारताने आता 8 चित्ते हे मागवण्यात आलेले आहेत. एकूण संख्या किती होणार आहे? तर एकूण संख्या होणार आहे 46. किती? 46. कुनो अभयारण्यातील किती होणार आहे? तर 25 होणार आहे. 2023 पासून एकूण 39 बछड्यांचा बघा जन्म झालेला. किती? 39. 2023 पासून 39 बछड्यांचा जन्म हा झालेला आहे आणि संख्या झालेली आहे 46. लक्षात ठेवायचं आहे. प्रोजेक्ट चित्ता हे जरा माहिती आहे जी आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे. चर्चेचं कारण काय? तर भारत डिसेंबर 2025 पर्यंत बोत्सवानाहून बघा 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे. प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम आहे. लक्षात ठेवायचा आहे. 28 फेब्रुवारी 2023ला दक्षिण आफ्रिकेतून बघा 12 चित्ते आणले होते. केव्हा? 2023ला दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर नमिबिया या देशाकडून 8 चित्ते आणण्यात आले होते. केव्हा? तर 2022ला आणि आता 2026ला 8 चित्ते कोणत्या देशाकडून आणले जाणार आहेत? तर बोत्सवाना या देशाकडून ते आणले जाणार आहेत. अशी एकूण 20 चित्ते बघा भारताने आतापर्यंत मागवलेले आहेत इतर देशांकडून. निधन किती झालेलं? तर 10 चित्त्यांचं निधन झालेलं आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. चित्ता भारतातून नामशेष केव्हा झाला होता? तर 1952 साली. हे लक्षात ठेवा. 1952 साली चित्ता हा भारतातून नामशेष झाला होता. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव खालीलपैकी कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव हे पर्याय अ बेलाग्राम भंडारा. बेलाग्राम भंडारा हे महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव ठरलेले आहे. कालच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न आपण कव्हर केला होता. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते? ज्याचं उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते? नेट झिरो गाव कोणते? बेलाग्राम. कोणत्या जिल्ह्यातील आहे? भंडारा जिल्ह्यातील आहे. पुढील प्रश्न आहे 6वा. नुकतंच राहवीर योजनेची घोषणा कोणत्या सरकारने केलेली आहे? तर पर्याय ब दिल्ली. दिल्ली या सरकारने राहवीर योजनेची घोषणा ही नुकतंच केलेली आहे. कोणी? तर दिल्ली या सरकारने. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत? रेखा गुप्ता आहेत बघा. रेखा गुप्ता. कारण काय सुरू करण्यामागचं? तर गंभीर जखमी झालेल्या
रस्ते अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी दिल्ली सरकारने केंद्राची राहवीर योजना लागू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. कशासाठी? तर गंभीर जखमी झालेल्या रस्ते अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी आणि नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी याची घोषणाही केलेली आहे. या योजनेअंतर्गत सुवर्ण काळामध्ये उपचार सुनिश्चित करणाऱ्या मदतनीसांना 25,000 रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र हे मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत देऊन रस्ते अपघात कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मोटार वाहन सुधारणा कायदा 2019 अंतर्गत कायदेशीर संरक्षण प्रदान केले आहे, जे चांगल्या समरिटन लोकांना बघा छळापासून वाचवते. प्रत्येक अपघातामध्ये बघा जास्तीत जास्त बक्षीस रक्कम ही 25,000 आहे. जरी अनेक बळी वाचले तरीही या व्यतिरिक्त जबाबदार आणि दयाळू कृतीला बघा प्रोत्साहन देण्यासाठी 10 उत्कृष्ट राहवीरांना बघा दरवर्षी 1 लाखांचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळणार आहे. पुढील प्रश्न 7वा. RBIने त्याचे दुसरे नवीन उच्च डेटा सेंटर कोठे स्थापन केलेले आहे? तर पर्याय ड ओडिसा. ओडिसामधील भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे बघा. आणि या राजधानीच्या शहरामध्ये RBIने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बघा त्याचे दुसरे नवीन उच्च सुरक्षा डेटा सेंटर स्थापन केलेले आहे. सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहेत बघा RBIचे सध्याचे गव्हर्नर. लक्षात ठेवायचं आहे. 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना झाली होती. पहिले गव्हर्नर कोण होते? ऑस्बॉर्न स्मिथ होते. पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख होते. RBIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी RBIचं मुख्यालय आहे. आता हे डेटा सेंटर उभारण्याचं कारण जर आपण पाहिलं तर सीमापार संभाव्य धोके तसेच उच्च भूकंपीय जोखीम क्षेत्रापासून देशाच्या अत्यावश्यक वित्तीय पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि मुख्य प्रणालीची अखंडता बळकट करण्यासाठी RBIने बघा ओडिसातील भुवनेश्वर या ठिकाणी उच्च सुरक्षा डेटा सेंटर हे बघा स्थापन केलेले आहे. 8वा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 हा जो काही सराव आहे तर तो कोठे आयोजित केला होता? तर पोखरण राजस्थान. जैसलमेर देखील आपण त्याला म्हणू शकतो बघा. तर भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 हा जो काही सराव होता तर पोखरण राजस्थान या ठिकाणी आयोजित केला होता. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये हा जो काही अग्निवर्षा सराव आहे तर तो आयोजित केला होता, ज्यामध्ये ऑपरेशनल तयारी, एकात्मिक लढाऊ कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित क्षमतांचे प्रदर्शन हे करण्यात आले. आजचा 9वा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. प्रश्न काय आहे? तर ई-बाईक दीदी योजना कोणते सरकार सुरू करणार आहे? ज्याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन, म्हणजे चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव खालीलपैकी कोणते बनले आहे? तर सौंदळा अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव बनलेले आहे. पुढील प्रश्न, युनेस्को आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला? तर वसईतील पापडी या ठिकाणचा आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल चर्च या चर्चला बघा युनेस्को आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. बोत्सवानाहून आणले जाणारे 8 चित्ते कोणत्या उद्यानात ठेवले जाणार आहेत? तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये बोत्सवानाहून आणले जाणारे 8 चित्ते हे ठेवले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव खालीलपैकी कोणते ठरले आहे? तर बेलाग्राम भंडारा हे महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव ठरलेले आहे. नुकतंच राहवीर योजनेची घोषणा कोणत्या सरकारने केली आहे? तर दिल्ली या सरकारने राहवीर योजनेची घोषणा ही नुकतंच केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, RBIने त्याचे दुसरे नवीन उच्च डेटा सेंटर कोठे स्थापन केलेले आहे? तर ओडिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी बघा हे स्थापन करण्यात आलेले आहे. 8वा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 सराव कोठे आयोजित केला होता? तर पोखरण राजस्थान या ठिकाणी बघा भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 हा
सराव आयोजित केला होता? पुढील प्रश्न आहे 9वा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर ई बाईक दीदी योजना कोणते सरकार सुरू करणार आहे? तर ई बाईक दीदी योजना हे जे काही सरकार आहे बघा, तर ते कोणते सरकार सुरू करणार आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.